हे ओरिजिनल माणसांना पचवलं जातं. त्या खाल्लेल्या माणसाला ऑटोमॅटिक करावं लागतं. गव्हर्नमेंट त्याला अलाउड नाही. 25 वर्ष झाले मी इथेच आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास. आणि आज आपला प्रवास आलाय लालबागला. लालबागमध्ये आपण मसाले बनवण्यासाठी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ खूप मसालेदार असणार आहे. ॲड्रेस सांगायची स्पेशली काही गरज नाही, कारण लालबागचा जो राजा आहे, सर्वांचा लाडका, त्याच्या जस्ट मागेच आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, पूर्वी त्या शॉपचं नाव जे होतं ते कामगार मसाले होतं, कारण सगळे कामगार मिळून यायचे मसाले बनवण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ एंडपर्यंत यासाठी पहा, कारण मिरच्या कशा प्रकारे निवडावे लागतात, कोणकोणते त्यामध्ये मसाल्यामध्ये घटक टाकावे लागतात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. लेट्स गो अँड एक्सप्लोर मसाले कसे बनवतात. निपाणी संकेश्वर बोलतो आपण हिला. निपाणीची मिरची येते संकेश्वरी मिरची, संकेश्वर, निपाणी संकेश्वर बोलतात. ही ओरिजिनल निपाणी संकेश्वर आहे. यामध्ये पण 1 नंबर 2 नंबर ही 1 नंबर क्वालिटी आहे आणि ही आता सध्या 1500 रुपये भाव चाललेला आहे. 1500 रुपये भाव चालू. किलोचा भाव चाललेला आहे. आणि त्याच्यासाठी वापरली आहे, ही आपल्या मसाल्यासाठीच वापरली जाते, चवीसाठी. चवीसाठी. आणि ही लवंगी बनायची. ही कुठून येते? ही निपाणी. ही जळगाव वगैरे या बाजूची लवंगी मिरची म्हणतात त्याला. लवंगी मिरची, तिखट जास्त. तेज मिरची बोलतात. तेजा मिरची म्हणतात. आता त्याच्यात ही मद्रास मिरची आहे. ही मद्रास. ही मद्रास मिरची आहे. हे आपल्याकडे कमी वापरतात, पण मद्रास लोक आता येतात आपल्याकडे, पण त्यांना ठेवायला लागतं. ही परत ही जी आहे हे रेशमपट्टी. गुजरात वगैरे येते. गुजराती लोक वापरतात जास्त. ही रेशमपट्टी. ही जी ओरिजिनल जी आहे, ही ओरिजिनल बॅडगी म्हणायची, हुबळी बॅडगी. हुबळी बॅडगी. अच्छा. ही आपल्याला कलरसाठी आपल्याकडे लोक मच्छीला वगैरे वापरतात, मसाल्याला वापरतात. ही हुबळीवरून येते. अच्छा, म्हणजे आंध्र प्रदेश, तिकडचाच माल येतो. त्या साईडची मिरची आहे. परत ही जी आहे काश्मीर मिरची आहे. अच्छा, ही काश्मीरी मिरची. ही काश्मीर मिरची आहे. माल कलरसाठी वगैरे वापरतात. कलरसाठी वगैरे. आता ती दुसरी मद्रास वरून येते, ही येते. हा. हिला संकेश्वर म्हणून लोक, म्हणजे काही लोक संकेश्वर म्हणून विकले जाते, म्हणजे माणसांना पचवलं मला जातं. वाटतं ही रेलिश. रेली हैदराबाद रेली. हैदराबाद रेलीस. बरोबर. म्हणजे मित्रांनो, याच्या जागी ही संकेश्वरी म्हणून विकली विकली जाते आणि याचा कलर 1-2 महिन्यात पांढरा होतो. अच्छा. आपल्याला लोकांना म्हणजे ते माहिती नसते म्हणून आपल्या लोकांना काहीतरी फसवतात. आणि ही पटना पांडी मिरची म्हणतात. पटना ही गावठी म्हणतात, कंटूर म्हणतात, असं आहे. सनम पण बोलतात याला. सनम पण बोलतात. दुसरी बोर मिरची बारीक येते, अशी एक. ओके ओके. ही वेगळी येते आपल्याकडे. आणि एक अजून एक येते एकदम तिखटवाली ना. हे एकदम दाखवतो तुम्हाला. ही एकदम अति जहाल मिरची. अच्छा, जहाल म्हणजे एकदम तिखट. मला वाटते 3-4 मिरच्या खाल्ल्या तर माणसाला ऑटोमॅटिक करावं लागेल. एवढी जहाल. कोणत्या मसाल्यासाठी वापरतो? हे कोणी आणत नाहीये, मी आपले दाखवण्यासाठी ठेवली. दाखवण्यासाठी ठेवली. कोण आणत पण नाही, ठेवत पण नाही. बहुतेक बाहेर कोणी एक्सपोर्ट होते, बाहेर एक्सपोर्ट होते आणि बहुतेक याचं ऑइल करून काहीतरी कसं तरी वापरतात. ऑइल बनवून त्याचा वापर केला जातो. वरती जे मसाला फुटला जातो आणि हे मुसळीवरती, कांड्यावरती, त्यामध्ये काय फरक? चक्कीवरती मसाला जळला जातो. तो एकदम त्याचा एकदम गरम होतो आणि त्याच्यातलं ऑइल जे आहे, प्रत्येक गोष्टीत आपलं मिरची जरी असली त्याच्यात ते ऑइल ते असतंच. काळी मिरी, लवंग, दाणे, याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ऑइल असतं. ते त्या घर्षणाने त्याचं ऑइल जळून जातं. त्या मसाल्याला चव राहत नाही. ह्याचं कसं होतं, ह्याच्यातलं ऑइल त्याच्यात कुठलं जातं ना आपण, त्यामुळे ते ऑइल जळत नाही. आणि घटही होत नाही इकडे. थोडीफार याला जास्त घट येते, याला घट कमी. याला कमी घट. जुने ट्रेडिशन पासून चाललंय ना. पहिले लाकडाचे असायचे ना ते. पहिला पायाचा रंग होता. आता नंतर आता सगळं इलेक्ट्रिक चालू झाल्यापासून जरा हे झालं. समज आपलं दरवर्षी हो, दरवर्षी. आणि जवळचे कुठलेही कस्टमर नाही, सगळे लांबचे आहेत. कल्याण, डोंबिवली वगैरे कुठून बिजारे आलेले असतात लांब. पण हे वस्तू आम्ही चांगल्या देतो म्हणून तर येतात आमच्या. म्हणून तर मी दुकानाचं नाव घरगुती मसाल्याचे माहेर घर हे नाव दिलेलं आहे. आपण म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे. ह्या हिशोबाने आम्ही मसाले वगैरे तयार करून देतो. मसाला हा जेवणातला चव जी आहे ती मसाल्यानेच येतो. त्याच्याशिवाय चव नाही. त्याच्याशिवाय ती चव जर मिळाली नाही तर माझ्याकडे येणार कसं? म्हणजे विश्वासावर चाललाय मित्रांनो. विश्वास जो आहे ना, त्यामुळे कस्टमर लांबून सर्व दुकानं सोडून इकडेच येतात. हे त्याचं महत्व आहे. आणि दादा, या मिरचींचा भाव काय चालला आता सध्या? मिरची संकेश्वर सांगितली 1500. ही तिखट लवंगी मिरची आहे, 1 नंबर थेट काढलेली 400. त्याच्या बाजूची 360.
त्याच्या पुढे जी बॅडगी आहे ती बॅडगी 840 आता 77 आहे. भाव वाढलेले आहे. अच्छा आम्ही आपला जुना भाव म्हणून आपलं 840. कस्टमर हा. काश्मीर मिरची 840 आहे. 840. ती रॅलीत म्हणतो ना हा हा झाली. ती 400 रुपये आहे. 400 रुपये. ती 360 आहे. अच्छा 360. हा, 360. हे मद्रास आहे 1000 रुपये. 1000 रुपये. हा आणि ही रेशमपट्टी पण 1000 रुपये. ते आपल्या कोकणातले जे मसाले आता मी जे उघडतोय बरोबर. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हा आपल्या मसाल्यांमध्ये कोणकोणत्या मिरच्या लागतात पुन्हा घाटी सोलापूरवाल्यांना आपल्याकडे जास्त करून बॅडगी मिरची, हा तिखट मिरची, काश्मीर मिरची हे 3 आणि हे थोडी फार संकेश्वरी ही संकेत चवीसाठी. हा, चवीसाठी. म्हणजे कोकणातल्या लोकांचा गरम मसाला थोडा जास्त असतो. जास्त असतो. हा, हा. एक काळा मसाला असतो बघा ते तो कोल्हापुरी मसाला, खाण्याची- सोलापुरी काळा मसाला तो अक्षरशः तसं बघायला गेलं तर तो काळा मसाला म्हणजे तो मिरची करपवल्याशिवाय काळा होत नाही. ओके मग ते काळा होण्याचं लॉजिक हे आहे की हेच आहे की काळा मसाला. हा म्हणजे त्याला मिरची जर करपवली नाही हा, हा. तर ती काळा कसा होणार. बरोबर बरोबर लोकांना म्हणजे काळा मसाला त्यांना तिकडल्या सोलापुरी लोकांना काळा मसाला आवडतो. काळा मसाला आता हॉटेलमध्ये काय काय ठिकाणी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा बोर्ड लावला हा, होता. तांबडा तर मसाला. पांढरा रस्सा हा कुठे एकदम आपल्या ही मिरची जी असते त्याच्यातला तिसरा तोडा मिरची यायची, अच्छा. पांढरी मिरची यायची, अच्छा. त्याच्यात त्याचा वापर केला जातो आणि गव्हर्नमेंट त्याला अलाउड नाही ते वापरायला. खोडवा, त्याला खोडवा म्हणला जातो. अच्छा. ती मिरची वापरायला परवानगी नाही आहे. ही मिरची आहे ना एक तरी कुरकुरीत पाहिजे हे बघा लगेच सुचते आणि याचे दाणे जे आहे ना ते असे व्हाईट पाहिजे, ब्लॅक नाही पाहिजे आतून. तर मिरची म्हणजे चांगली आहे. काही तुम्ही कुठून आलाय? मी पनवेलवरून आली. 25 वर्ष इकडेच येतात. 25 वर्ष झाले मी इथेच आहे. 25 वर्ष ते काय असं 25 वर्ष हे आपल्याला इकडे ओढून घेऊन येते. आम्हाला इकडचंच खास वाटतं. अच्छा इकडचं जावं इकडचंच एपीएमसी मार्केट इकडे तिकडे नाही गेलं नाही इकडेच येतात. इथेच येतं. आणि इकडच्या मसाल्याची खासियत आहे. आणि Special कोणता मसाला बनवताय? आगरी मसाला. धनिया धने काढले आपण पहिले. या हळद मध्ये पण क्वालिटी आहे मित्रांनो. सेलमची हळद काढली. मित्रांनो हिंग जे आहे ते मसाल्यामध्ये नाही टाकायचं, नंतर काली मिरी, जीरा, खसखस, राई, लवंग, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, तेजपान, सागरफूल, नागेश्वर, श्रीफळ, जायफळ, मेथी, हे सगळे मसाल्याचे घटक असतात आणि तो मसाला जो आहे तो टेस्टी होतो ऍक्च्युली. आणि मालवणी मसाल्यामध्ये गरम सामान जरा अधिक प्रमाणात असतं. जायपत्री, मायपत्री, लाल फूल, बादियान चक्री फूल, कस्तुरी मेथी, कणफूल, कबाब चिनी. तेल बघा मित्रांनो रिफाईन तेल यूज करण्यात आलेलं आहे गोदरेजचं. किती वेळ 2 तास हे असे सुकवणार आणि 2 तासानंतर 2 तासानंतर कुटायला गेलं. अच्छा मग हे नंबर आहेत का?
काही काही लोक घरून पण घेऊन येतात का? घेऊन जातात ते असले जातात. फसले जातात. ते काय ते बॅडगे म्हणून दुसरा माल देतात त्याला. अच्छा ओरिजिनल बॅडगे आहे. अच्छा, म्हणजे बाहेरून स्वस्त म्हणून घेतात पण ते ऍक्च्युअली फसले जातात. तू कुठून आलात दादा? भांडूप, कोकणातले आहेत का? कोणता गाव? अंदरला बोलतो ना बेळगी, अंदरला अच्छा, अंदरलाच्या आत बेळगी. काय खासियत आहे इथली, काय सांगू शकाल? सगळं मसाला पूर्ण तयार करून मिळतो. अच्छा, मिरची साफ करण्यापासून भाजण्यापासून आणि डायरेक्ट आपल्याला जसं मसाला पाहिजे तसं भेटतं कस्टमाइज मध्ये. मिरच्या वगैरे बाहेरून घेऊन येता की इथेच? सर्व इथेच मिळते. सर्व इथनच घेता. त्याने मसाला खराब होऊ नये याची आपण काळजी घेऊ. बरोबर. आपल्याला कसं छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात. हिंग कसं मसाला खराब होऊ नये म्हणून हिंग बांधून नंतर ठेवतात डब्यामध्ये. तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. थँक्यू. हा, खूप जागे मसाल्याचं मार्केट आलेलं हो आहे. आहे. एपीएमसी ला आहे, ठाण्याला आहे, हो. कल्याणला आहे, आणि आता शॉपत मार्केटमध्ये पण मसाले विकले जातात. हा. तर आपल्या दुकानाची अशी काय खासियत आहे? आपल्या दुकानातली खासियत अशी आहे की आपल्या समोर माल सगळा पाहिजे तसा मिळतो जसं पाहिजे आणि स्वच्छ. डोळ्या हो, समोर स्वच्छ माल. वजन म्हणजे समोर उभारून आपण काट्यामध्ये. आता जसं तुम्हाला मी दाखवतो, या इकडे जरा. हा गरम मसाला मी काढलेला आहे. हा किती स्वच्छ वाटतं बघा. त्याच्यात घाण नाही, कचरा नाही, काही नाही. आता इथे गिरायक आहे, यांच्या समोर हा गरम मसाला वगैरे काढलेला आहे. ते असं वजन केलं जातं समोरासमोर, समोर दिलं जातं. बाकी मागे काही नाही. परत इथे भाजून तो मसाला आतमध्ये इकडे फुटला जातो. मित्रांनो बघू शकता, हा मिसळीवरती म्हणजे कांद्यावरती हा मसाला जो आहे तो फुटला जातो. हे बघा मित्रांनो, डोळ्यासमोर जो आहे तो आपल्या समोर मसाला जो आहे तो भाजला जातोय. मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे हा मसाला पूर्ण भाजला जातोय आणि सगळं डोळ्या देखील होतोय. ही खासियत आहे इकडची. नावं लिहिलेली आहे, म्हणजे काही यातला बदल नाही होणार. नावं पण लिहिलेली आहे समोर समोर, आणि तुम्ही इथे उभं राहून तुम्ही तुमचा मसाला बनवून घेऊ शकता. दादा आपलं हे दुकान किती वर्षापासून आहे? आपलं आता ही तिसरी पिढी चालू आहे. तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी चालू आहे. माझी आता मुलं बघता नाही, वडील पहिले बघायचे नंतर मी आता माझी मुलं बघतो. आणि ही तिसरी पिढी चालू आहे. तशी तुमची तिसरी पिढी आहे, तशी कस्टमरांची पण तसंच चाललेलं आहे आपल्याला होत आहे. मी ते आई सोबत यायचो लहानपणी. मला बरोबर आहे, बरोबर आहे. तेव्हा कसं आम्ही मिरच्या घेऊन जायचो, हा. सुकवायचे, डेटा काढायचे, म्हणजे 3-4 दिवस लागायचे. 3-4 दिवस लागायचे, पण आता ते राहिलेलं नाही. आता सगळं रेडी मिरच्या डेट काढून आम्ही घरी डेट ठेवतो. काढून सुकवून गरम मसाला वगैरे सगळं स्वच्छ केलेलं असतं. त्यामुळे लगेच माणूस येतो, समोर काढतो, समोर भाजतो, लगेच घेऊन जातो. म्हणजे एका तासामध्ये काम तो होऊन जातं. 1-2 तासामध्ये तयार 2 होतो. तासात काम होऊन जातं. आता जेव्हा याचा सीझन चालू आहे तर जरा वेळ लागणार. आता काल तर भयंकर गर्दी होती. हा, सीझन चालू हा, आहे. तर सुट्टी उद्या होती. गर्दी गव्हर्नमेंट सुट्टी असली की जास्त गर्दी. अच्छा, गव्हर्नमेंट सुट्टी आणि संडे संडे याला जास्त गर्दी. शनिवार रविवार तर जास्त जातात. जास्त गर्दी असते वीकेंड. इतर वेळेला मी कमी जास्त असतं येतात जातात. आणि जर कुणाला घर बसल्या आपले मसाले पाहिजे असतील, आपण ह्याने कुरिअरने पोस्ट करतो. कुरिअरनी पोस्ट करतो. फोनवरून ऑर्डर आल्या येतात आमच्याकडे. हैदराबाद म्हणा, गुजरात म्हणा, गोवा म्हणा, इकडच्या सगळ्याची ऑर्डर येतात. आपल्या कोकणातल्या पण ऑर्डर येतात. अच्छा, एवढे लांब हो, लांब येतात, येतात. बाहेर पण जातात. बाहेर पण पाठवून देतो आम्ही. फक्त तिथे कुरिअर जायला पाहिजे. दादा तुमचा नंबर सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना? 9820310035 हा नंबर आहे. ऑफिसचे 2 नंबर आहेत. या नंबरवरती तुम्ही फोन करून ऑर्डर करू शकता. 3 वेळा 6262 आणि 100. 100. तसंच दुसरा 6262 3 वेळा 6300. चालेल. दुकान नंबर 5 जवान नगर, हॉटेल स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. वॉकेबल डिस्टन्स आहे. मी कुणालाही विचारलं चिवडा गल्ली किंवा मसाला मार्केट कुणीही सांगू शकता. इकडे हात येता आपल्याला एक सुगंध जाणवतो इथे मसाल्याचा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडे जे आहे तुम्हाला कस्टमाइज प्रमाणे इकडे मसाला बनवून मिळतो. म्हणजे प्रमाण वगैरे त्यांच्या कम्प्युटरमध्ये फीड केलेलं आहे. जे आपण एकदा बिल बनवलं होतं तर ते त्यांच्याकडे असतं, आणि तुम्ही पाहिजे तर तुमच्या पद्धतीने ते जास्त किंवा कमी करू शकता.
त्यामुळे मित्रांनो हक्काचा आपला चव्हाण ब्रदर्स दुकान नंबर 5 लालबागला नक्की या. चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.